त्या ट्रेनमध्ये भजन म्हणतानाचे काही एखादा असा अविस्मरणीय अनुभव तुला सांगायला अ, असा अनुभव म्हणजे जेव्हा भजन म्हणत असतो तेव्हा मी असते मग अजून गर्दी खूप होते. जेव्हा मी ट्रेनला येते ना गर्दी खूप होते. ते लोकं मग ते खाली कमेंट्स करतात ना, गाडी कितीची आहे. मग कधी-कधी असं गाडीचा टायमिंग पण मेन्शन केलेला असतो, की हा डबा इथून सुटते. मग खूप लोकं बघायला पण येतात, की "अरे, ही मुलगीला चला बघून येऊया आपण. काय नेमकं काय आहे, कसं बोलते?" मग येतात खूप लोकं आहेत. तर तसं माझं एकदम मी गवळण बोलून झालं माझं. आणि ते एक काका होते, म्हणजे थोडे वयस्करच होते. ते बोलले, "मला तुझा ऑटोग्राफ मिळेल का?" मी म्हटलं, "माझं ऑटोग्राफ." मला ना ते खूप हसायला आलं. म्हणजे अजून माझं खूप तिथपर्यंत पण नाही पोहोचले, की कोणी ऑटोग्राफ घ्यावा असं मला तरी वाटतं. आणि त्यांनी ऑटोग्राफ मागितला. असं 2 वेळा झालंय माझ्याकडून. एकदा तर भजन नाही असंच मी चालले होते. ट्रॅव्हल करत होते तेव्हा एक लेडीज पण भेटले होते. त्यांनी पण माझा ऑटोग्राफ घेतला. असं आत्तापर्यंत 3-4 जणांनी माझा ऑटोग्राफ घेतलेला आहे आणि फोटोज तर रोजच फोटो सोबत असं काढतात. अच्छा. असं मग तो क्षण मला खूप हसायला पण येत होते आणि भारी पण वाटत होते. अरे माझा कोणीतरी ऑटोग्राफ घेतला. अच्छा. आणि आता काय वेगळी ट्रीटमेंट वगैरे मिळते तुला? अ, म्हणजे आता दुसरे कधी ना ट्रेन मिस झाली, भजनाच्या ट्रेनमध्ये नाही गेले, तर दुसरे कधीतरी ट्रेनमध्ये गेले, फास्ट घाई असेल जायची आणि मग तेव्हा मग "अरे या, 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 तुम्ही बसा, तुम्ही बसा." मग ते लोकं उठतात आणि मला जागा देतात. सगळ्यात माझा फायदा हा जास्त होतो, की मला गर्दीमध्ये पण जागा भेटते बसायला ट्रेनमध्ये. मग ती वेगळी ट्रीटमेंट भेटते आणि लोकांची नजर बदलते बघण्याची, की अरे एक आदर तयार होतो माझ्याबद्दल बघण्याचा, की अरे ही मुलगी हां, भजन म्हणते हां, म्हणजे चांगली सुसंस्कारी मुलगी असं वाटतं त्यांना. हो, हो. असं मग हे ट्रीटमेंट भेटते मला, चांगली ट्रीटमेंट भेटते, की कुठे गेल्यावर म्हणजे आता जेंट्समध्ये पण गेल्यावर ते खूप असं त्यांच्या मुलीप्रमाणे ट्रीट करतात मला. कोणी मला असं वेगळं मानतच नाही. आता स्पर्धेला पण जाते ना मी, फोटोज वगैरे ते तर काही सगळेच काढतात, पण असं आपुलकीने बोलणं, "अरे बाळा ये, बस उठ," असं सगळं मग ते सगळं आपुलकी सगळी. मग अशी ट्रीटमेंट भेटते मला. आता ट्रेनमध्ये भजन म्हणतानाचे काही एखादा असा अविस्मरणीय अनुभव तुला सांगायला अ, असा अनुभव म्हणजे जेव्हा भजन म्हणत असतो तेव्हा मी असते मग अजून गर्दी खूप होते. जेव्हा मी ट्रेनला येते ना गर्दी खूप होते. ते लोकं मग ते खाली कमेंट्स करतात ना, गाडी कितीची आहे. मग कधी-कधी असं गाडीचा टायमिंग पण मेन्शन केलेला असतो, की हा डबा इथून सुटते. मग खूप लोकं बघायला पण येतात, की "अरे, ही मुलगीला चला बघून येऊया आपण. काय नेमकं काय आहे, कसं बोलते?" मग येतात खूप लोकं आहेत. तर तसं माझं एकदम मी गवळण बोलून झालं माझं. आणि ते एक काका होते, म्हणजे थोडे वयस्करच होते. ते बोलले, "मला तुझा ऑटोग्राफ मिळेल का?" मी म्हटलं, "माझं ऑटोग्राफ." मला ना ते खूप हसायला आलं. म्हणजे अजून माझं खूप तिथपर्यंत पण नाही पोहोचले, की कोणी ऑटोग्राफ घ्यावा असं मला तरी वाटतं. आणि त्यांनी ऑटोग्राफ मागितला. असं 2 वेळा झालंय माझ्याकडून. एकदा तर भजन नाही असंच मी चालले होते. ट्रॅव्हल करत होते तेव्हा एक लेडीज पण भेटले होते. त्यांनी पण माझा ऑटोग्राफ घेतला. असं आत्तापर्यंत 3-4 जणांनी माझा ऑटोग्राफ घेतलेला आहे आणि फोटोज तर रोजच फोटो सोबत असं काढतात. अच्छा. असं मग तो क्षण मला खूप हसायला पण येत होते आणि भारी पण वाटत होते. अरे माझा कोणीतरी ऑटोग्राफ घेतला. अच्छा. आणि आता काय वेगळी ट्रीटमेंट वगैरे मिळते तुला? अ, म्हणजे आता दुसरे कधी ना ट्रेन मिस झाली, भजनाच्या ट्रेनमध्ये नाही गेले, तर दुसरे कधीतरी ट्रेनमध्ये गेले, फास्ट घाई असेल जायची आणि मग तेव्हा मग "अरे या, 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 तुम्ही बसा, तुम्ही बसा." मग ते लोकं उठतात आणि मला जागा देतात. सगळ्यात माझा फायदा हा जास्त होतो, की मला गर्दीमध्ये पण जागा भेटते बसायला ट्रेनमध्ये. मग ती वेगळी ट्रीटमेंट भेटते आणि लोकांची नजर बदलते बघण्याची, की अरे एक आदर तयार होतो माझ्याबद्दल बघण्याचा, की अरे ही मुलगी हां, भजन म्हणते हां, म्हणजे चांगली सुसंस्कारी मुलगी असं वाटतं त्यांना. हो, हो. असं मग हे ट्रीटमेंट भेटते मला, चांगली ट्रीटमेंट भेटते, की कुठे गेल्यावर म्हणजे आता जेंट्समध्ये पण गेल्यावर ते खूप असं त्यांच्या मुलीप्रमाणे ट्रीट करतात मला. कोणी मला असं वेगळं मानतच नाही. आता स्पर्धेला पण जाते ना मी, फोटोज वगैरे ते तर काही सगळेच काढतात, पण असं आपुलकीने बोलणं, "अरे बाळा ये, बस उठ," असं सगळं मग ते सगळं आपुलकी सगळी. मग अशी ट्रीटमेंट भेटते मला. अरे वाह! त्या ट्रेनमध्ये भजन म्हणतानाचे काही एखादा असा अविस्मरणीय अनुभव तुला सांगायला असा अनुभव म्हणजे जेव्हा भजन म्हणत असतो तेव्हा मी असते मग अजून गर्दी खूप होते. जेव्हा मी ट्रेनला येते ना गर्दी खूप होते. ते लोकं मग ते खाली कमेंट्स करतात ना, गाडी कितीची आहे. मग कधी-कधी असं गाडीचा टायमिंग पण मेन्शन केलेला असतो, की हा डबा इथून सुटते. मग खूप लोकं बघायला पण येतात, की "अरे, ही मुलगीला चला बघून येऊया आपण. काय नेमकं काय आहे, कसं बोलते?" मग येतात खूप लोकं आहेत. तर तसं माझं एकदम मी गवळण बोलून झालं माझं. आणि ते एक काका होते, म्हणजे थोडे वयस्करच होते. ते बोलले, "मला तुझा ऑटोग्राफ मिळेल का?" मी म्हटलं, "माझं ऑटोग्राफ." मला ना ते खूप हसायला आलं. म्हणजे अजून माझं खूप तिथपर्यंत पण नाही पोहोचले, की कोणी ऑटोग्राफ घ्यावा असं मला तरी वाटतं. आणि त्यांनी ऑटोग्राफ मागितला. असं 2 वेळा झालंय माझ्याकडून. एकदा तर भजन नाही असंच मी चालले होते. ट्रॅव्हल करत होते तेव्हा एक लेडीज पण भेटले होते. त्यांनी पण माझा ऑटोग्राफ घेतला. असं आत्तापर्यंत 3-4 जणांनी माझा ऑटोग्राफ घेतलेला आहे आणि फोटोज तर रोजच फोटो सोबत असं काढतात.
अच्छा. असं मग तो क्षण मला खूप हसायला पण येत होते आणि भारी पण वाटत होते, अरे माझा कोणीतरी ऑटोग्राफ घेतला. अच्छा. आणि आता काय वेगळी ट्रीटमेंट वगैरे मिळते तुला? म्हणजे आता दुसरे कधी ना ट्रेन मिस झाली, भजनाच्या ट्रेनमध्ये नाही गेले, तर दुसरे कधीतरी ट्रेनमध्ये गेले, फास्ट घाई असेल जायची आणि मग तेव्हा मग "अरे या, 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 तुम्ही बसा, तुम्ही बसा." मग ते लोकं उठतात आणि मला जागा देतात. सगळ्यात माझा फायदा हा जास्त होतो, की मला गर्दीमध्ये पण जागा भेटते बसायला ट्रेनमध्ये. मग ती वेगळी ट्रीटमेंट भेटते आणि लोकांची नजर बदलते बघण्याची, की अरे एक आदर तयार होतो माझ्याबद्दल बघण्याचा, की अरे ही मुलगी हां, भजन म्हणते हां, म्हणजे चांगली सुसंस्कारी मुलगी असं वाटतं त्यांना. हो, हो. असं मग हे ट्रीटमेंट भेटते मला, चांगली ट्रीटमेंट भेटते, की कुठे गेल्यावर म्हणजे आता जेंट्समध्ये पण गेल्यावर ते खूप असं त्यांच्या मुलीप्रमाणे ट्रीट करतात मला. कोणी मला असं वेगळं मानतच नाही. आता स्पर्धेला पण जाते ना मी, फोटोज वगैरे ते तर काही सगळेच काढतात, पण असं आपुलकीने बोलणं, "अरे बाळा ये, बस, उठ," असं सगळं मग ते सगळं आपुलकी सगळी. मग अशी ट्रीटमेंट भेटते मला.